विद्यार्थी मित्र हो, आपण भारतीय राजकीय पक्ष पद्धतीचे वैशिष्ट्ये एकंदरीत जागतिक राजकीय पक्ष पद्धतीच्या वैशिष्ट्यापेक्षा कशी वेगळी वैशिष्ट्ये आहेत हे संशोधन किंवा मार्गदर्शन करत होतो. त्यामध्ये सर्वप्रथम आपण भारताच्या राजकीय पक्ष पद्धतीच्या वैशिष्ट्यामध्ये सर्वप्रथम जे वैशिष्ट्य बघितलं होतं ते म्हणजे बहुपक्ष पद्धती. काही देशामध्ये आपण बघितलं की एक पक्ष पद्धती, द्विपक्ष पद्धती आणि बहुसंख्य पक्ष पद्धती. बहुपक्ष पद्धतीमधला सगळ्यात महत्त्वाचा भारत हे उत्तम उदाहरण आहे. कारण भारतामध्ये एकापेक्षा अनेक राजकीय पक्षांचं अस्तित्व आढळून येतं. नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत राजकीय आणि प्रादेशिक पक्षांचा जर विचार केला, गोळाबेरीज जर केली आजच्या रोजी, तर 400-500 पेक्षा भारतामध्ये जास्त राजकीय पक्ष त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य बघितलं होतं की प्रत्येक राजकीय पक्षामध्ये अंतर्गत ऐक्याचा अभाव त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. कारण अंतर्गत ऐक्याचा अभाव बघत असताना आपण बघितलं की प्रत्येक राजकीय पक्षामध्ये स्वतःच्या महत्त्वाकांक्षी जर पूर्ण झाल्या नाही तर राजकीय पक्षाचे जे काही मातृबंध मंडळी किंवा नेते असतात ते कुठून दुसऱ्या राजकीय पक्षामध्ये जातात. म्हणून तर भारताला 1985मध्ये राजकीय पक्षाच्या संदर्भातला कायदा त्या ठिकाणी करावा लागला. परंतु तरी देखील हा कायदा होऊनही अनेक राजकीय पक्षाचे नेते किंवा उमेदवार एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये जात असतात. 1985 जर परिस्थिती बघितली तर प्रचंड प्रमाणामध्ये पक्षांतरच त्या ठिकाणी होत होतं. म्हणजेच काय की त्या ठिकाणी राजकीय पक्षामध्ये अंतर्गत ऐक्याचा अभाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत होता. त्यानंतर तिसरं जे महत्त्वाचं वैशिष्ट्य बघितलं आपण ते म्हणजे राजकीय पक्षांच्या दबाव गटाची साधर्मी किंवा दबाव गटामधूनच प्रत्येक राजकीय पक्षाची निर्मिती देखील त्या ठिकाणी होत असते. काँग्रेस पक्षातून इतर पक्षांची निर्मिती देखील आपण बघितलेली आहे आणि पक्षाचे सत्ताभिमुख सत्ता केंद्रित स्वरूप हा देखील एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आजच्या या परिस्थितीमध्ये जी काही पक्ष पद्धतीची वैशिष्ट्ये होती भारतीय राजकीय पक्ष पद्धतीची ती आजच्या या परिस्थितीमध्ये आपण सर्वप्रथम बघणार आहोत. ती म्हणजे पक्षाचं सत्ताभिमुख व सत्ता केंद्रित स्वरूप. भारतातील राजकीय पक्ष विरोधी अथवा सत्ताधारी पक्ष सत्ताभिमुख पद्धतीने कार्य करतात. असलेली सत्ता टिकविणे किंवा सत्ताधारी पक्षास खाली खेचणे हा प्रकार सर्वत्र व सर्व काळी दिसून येतो. त्यामुळे सत्ता प्राप्ती हेच सर्व पक्षांचे लक्ष आहे असे दिसून येते. विरोधी पक्ष टीका करताना शासनाला योग्य मार्गावर आणण्याचे विसरतात. त्यामुळे सत्ता आपल्या हाती कशी येईल याचाच विचार करता सत्तारूढ पक्षाच्याही आतोनात चुका होत असतानाही शासनात चिकटून राहतात. सत्ता स्पर्धेचा हा खेळ सातत्याने चालू असतो. त्यामुळे स्वपक्षाचे तत्त्वज्ञानांचे संस्कार जनतेवर केले पाहिजे याचा विसर बहुतेक पक्षांना पडला आहे असे दिसते. त्वरित प्रसिद्धी देणाऱ्या घोषणा योजना यांचा हव्यास वाढू लागतो व राजकीय पक्ष म्हणजे सत्ता टिकविण्याचे किंवा सत्ता हस्तगत करण्याचे आगळ्यावेगळे यंत्र एवढेच बनलेले आहे. हे राजकीय पक्षांचं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पक्षाचं स्वरूपच एकंदरीत काय सत्ताभिमुख त्या ठिकाणी दिसून येते किंवा सत्ता केंद्रित त्या ठिकाणी दिसून येते. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्ता ही संख्याकांशी मध्यवर्ती दिसून येते आणि त्या सत्तेभोवती संपूर्ण राजकारण फिरत असतं. तशाच रूपामध्ये प्रत्येक देशाचं अंतर्गत राजकारण देखील सत्तेच्या भोवती त्या ठिकाणी फिरत असते. कारण प्रत्येक राजकीय पक्ष हा निवडणुकीमध्ये उतरत असतो की सत्तेच्या अपेक्षेपोटी सत्ता ताब्यात करणे. सत्ता जर ताब्यात जर घेतली तर शक्ती आपल्या ताब्यात होते, शक्तीने सत्ता वाढवत होते. असं जे समीकरण असल्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष हा सत्तेसाठी हापापलेला किंवा सत्ता पिपासू असतो. एकेन प्रकारे म्हणजे साम दाम दंड भेद या सर्व प्रकाराचा वापर करून सत्तेवर येण्याचा प्रत्येक राजकीय पक्ष हा प्रयत्न करत असताना आपल्याला दिसून येतो. नैतिकता अनैतिकता या सर्व गोष्टी त्या ठिकाणी धाग्यावर बसवायला बसतात आणि आपण सत्तेचे कसं येऊ हा उहापोह प्रत्येक राजकीय पक्ष त्या ठिकाणी करत असतो. आणि सत्ता स्पर्धेचा खेळ हा अविरतपणे राजकारणामध्ये त्या ठिकाणी चालत असतो. सत्ताधारी पक्षाला विरोधी पक्ष अनेक टीका टिप्पणी करत असतो. या टीका टिप्पणी करत असताना एखादे जर शासनाचं धोरण चुकलं असेल किंवा समाजामध्ये अप्रिय घटना घडलेली असेल तर विरोधी पक्ष जोरदारपणे सत्ताधारी पक्षाला खाली खेचण्याची भूमिका किंवा त्या ठिकाणी आंदोलन त्या ठिकाणी करत असतो. आणि याच्या उलट सत्ताधारी पक्ष देखील किती बदनामी झाली काही झालं तरी आपण खुर्ची सोडणार नाही, आपली सत्ता सोडणार नाही अशाच आविर्भावामध्ये प्रत्येक राजकीय पक्ष वागत असतो. म्हणजे सत्ताधारी पक्ष वागत असतो. म्हणून
पक्षाचे सत्ताभिमुख व सत्ता केंद्रीय स्वरूप हे प्रत्येक राजकीय पक्षामध्ये एक आपल्याला बघायला मिळतं. कारण सत्तेसाठीच सगळा हा राजकारणाचा खेळ, निवडणुकांचा खेळ प्रत्येक ठिकाणी चाललेला हा आपल्याला दिसून येतो. म्हणजे त्या प्रत्येक राजकीय पक्षाला मग या सत्तेच्या नादापायी समाजसेवा करण्याचा, जनतेचं कल्याण करण्याचा विसर पडलेला असतो. सत्ताच कसं येईल त्यांचा उद्देश फक्त एकच असतो की समाजहित बाजूला जातं, एकंदरीत सत्तेसाठीच त्या ठिकाणी प्रयत्न किंवा जोरदार बॅटिंग त्या ठिकाणी चालू असलेली आपल्याला दिसून येते. म्हणूनच मला या ठिकाणी म्हणायचं आहे की पक्षाचे सत्ताभिमुख सत्ता केंद्रीय स्वरूप अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते. त्यानंतर तिसरा मुद्दा म्हणजे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व. भारत हा विविधतेने नटलेला एक खंडप्राय देश आहे. असंख्य चालीरीती व परंपरा पूर्वपार येथे चालत आल्या आहेत. विविध प्रदेश व त्यांची अस्तित्व यांचे भान विसरले गेले नाही. त्यांना मूर्त स्वरूपात आणण्यासाठी व कित्येकदा स्थानिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी विविध प्रादेशिक पक्षांचा जन्मही भारतात अनेक ठिकाणी झाला आहे असे दिसते. पुरुषागामत्मिक पक्षसंख्या वाढते हे तर खरेच, पण त्याबरोबर या देशातील राष्ट्रव्यापी पक्षांचेही प्रादेशिकीकरण होत चाललेले आहे. हे मत अगदी सूचक आहे. काँग्रेसमधून बाहेर पडून समाजवादी काँग्रेसची स्थापना झाली व हा पक्ष प्रादेशिक पक्ष स्वरूपातच राहिला. त्याचप्रमाणे अकाली दल, द्रविड मुनेत्र कळगम व शेतकरी कामगार पक्ष अनुक्रमे पंजाब, तामिळनाडू, महाराष्ट्र हे पक्षही विशिष्ट प्रदेशातूनच लोकप्रिय आहेत. सत्तेचे राजकारण, स्थानिक समस्या, प्रादेशिक अस्मिता यातून भविष्यातही विविध प्रादेशिक पक्षांच्या निर्मितीची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजेच काय, भारतामध्ये तर अखिल भारतीयाचं स्वरूप असलेलं किंवा प्रादेशिक पक्षाची संख्या दिवसेंदिवस वाढत गेलेली आपल्याला दिसून येते. महाराष्ट्राचा विचार केला, मनसेसारखे, शिवसेनेसारखे हे प्रादेशिक पक्ष आहेत. आपल्या प्रदेशापुरतेच गरजा त्यांना महत्त्वाच्या वाटतात. अखिल स्वरूपाच्या राष्ट्रीय प्रश्न त्यांच्या वाईटूच कमी त्या ठिकाणी ठरत असतात. पंजाबमधील अकाली दल असेल, महाराष्ट्राचा शेतकरी कामगार पक्ष असेल, पंजाबचा कामगारी पक्ष असेल, द्रविड मुनेत्र कळगम असेल, असे अनेक नावे त्या ठिकाणी आपल्याला प्रादेशिक पक्षांची निर्मितीची देता येईल आणि आपल्याच समाजाच्या, आपल्याच प्रदेशाच्या त्या ठिकाणी गरजा किंवा समस्या रेटा लावून धरण्याचं काम हे प्रादेशिक पक्ष मोठ्या प्रमाणामध्ये करत असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. म्हणून प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व हा एक महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्यानंतर 7व्या नंबरचा मुद्दा आपण बघायचा तो म्हणजे अपक्षांची वाढती संख्या. भारतीय पक्ष पद्धतीत अपक्षांचा भरणा खूपच मोठा आहे. मार्च 1977च्या निवडणुकीत लोकसभेत अपक्षाचे 60 उमेदवार निवडून आले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 22, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे 7 उमेदवार लोकसभेत निवडून आले. या पार्श्वभूमीवर अपक्षाचे प्रमाण किती जास्त आहे हे दिसून येते. 1971च्या निवडणुकीत अपक्ष व इतर छोटे यांना 67 जागा प्राप्त झाल्या. अपक्षाची वाढती संख्या म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर राजकीय पक्षाचं तिकीट मिळालं नाही तर तो अपक्ष निवडणूक लढवतो. म्हणजे कोणत्याही विचारधारेची त्या ठिकाणी बांधिलकी नसते. स्वतःची विचारधारा त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा नाद त्या ठिकाणी प्रत्येक राजकीय पक्ष करत असतो. म्हणून दिवसेंदिवस भारताच्या राजकारणामध्ये राजकीय आकांक्षेपोटी अपक्षांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत असते. किंबहुना बऱ्याचदा या अपक्षीय सदस्यांनी भारताच्या राजकारणाला एक कालट्टे देखील दिलेली आपल्याला दिसून येते. अशा स्वरूपाची अपक्षाची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना हा देखील एक महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी राहतो. त्यानंतर 8 नंबरचं भारतीय राजकीय पक्ष पद्धतीचं वैशिष्ट्य आपण बघायचं ते म्हणजे अखिल भारतीयत्वाचा अभाव असलेले पक्ष. आपण बघतोय भारत हा बहुपक्षीय पद्धती असलेला देश आहे. 500पेक्षा जास्त राजकीय पक्ष या ठिकाणी अस्तित्वात आहेत. काही 7-8 राजकीय पक्ष आहेत. त्यासोबत अनेक प्रादेशिक पक्ष त्या ठिकाणी राजकारणामध्ये सक्रिय स्वरूपामध्ये येतात. अनेक नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत राजकीय पक्षांचा आढळा त्या ठिकाणी व्यापक स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येतो. परंतु या राजकीय पक्षाचा जर विचार केला आपण अखिल भारतीयत्व त्यांच्याकडे टिकून असलेलं आपल्याला एकाही पक्षामध्ये त्या ठिकाणी दिसून येत नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं त्या ठिकाणी करून प्राप्त ठरते. म्हणजे भारतात ज्याप्रमाणे अखिल भारतीय पातळीवरचे पक्ष आहेत त्याचप्रमाणे जमातवाद, संकुचित जमात, जातीवाद, धर्म आणि भाषा यांच्या आधारावर निर्माण झालेले व वाढलेले पक्ष आहेत.
त्यांची वाढ भारतीय लोकशाहीच्या हिताच्या दृष्टीने पोषक आहे असे म्हणता येणार नाही. जात, धर्म, भाषा, प्राण इत्यादी संकुचित निष्ठांचा त्याग करून जनतेच्या अशा पक्षांना आहार देता कामा नये. अन्यथा राष्ट्रीय एकात्मता व लोकशाही या दोहोंनाही एक समन्वयाविच्छेदी करून धोका निर्माण होतो असं या ठिकाणी आपल्याला नमूद त्या ठिकाणी करावंसं वाटते. म्हणून आज आपण भारताच्या राजकीय पक्षपद्धतीचे वैशिष्ट्य काळानुरूप कसे विकसित झालेले आहे याचा या ठिकाणी उहापोह केलेला आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये सर्वप्रथम भारताच्या लोकशाहीच्या किंवा लोकशाहीतील राजकीय पक्ष पद्धतीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे बहुपक्षी पद्धती होय. त्यानंतर दुसरा जो आपण मुद्दा बघितलेला आहोत तो म्हणजे अंतर्गत ऐक्याचा अभाव. तिसरा म्हणजे राजकीय पक्षांचे दबावगटाशी साधर्म्य, काँग्रेस पक्षामधून इतर पक्षांची निर्मिती, पक्षाचे सत्ताभिमुख व सत्ता केंद्रीय स्वरूप देखील आपल्याला दिसून येते. प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व, अपक्षांची वाढती संख्या आणि अखिल भारतीयत्वाचा अभाव असलेल्या प्रत्येक राजकीय पक्षामध्ये आज आपल्याला अखिल भारतीयत्वाचं स्वरूपाचा अभाव त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. अशा स्वरूपाचा भारतामध्ये राजकीय पक्ष निर्माण झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. भारतातील राजकीय पक्षांचं वर्गीकरण देखील आपल्याला करता येतं. बहुपक्ष पद्धती हे भारताचं वैशिष्ट्य असल्यामुळे राजकीय पक्षाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पश्चिमात्य देशात पक्षाचे वर्गीकरण ज्या पद्धतीने करतात तसे आपल्याकडे करणे कठीण जाईल. डावे आणि उजवे पक्ष असे वर्गीकरण पूर्ण करणे अशक्य आहे. याचे कारण पूर्वीचा स्वतंत्र पक्ष वगळता जवळपास सर्व राजकीय पक्षांनी समाजवादावर आपली निष्ठा व्यक्त केली. सामाजिक समता जवळपास सर्वांनाच मान्य आहे. म्हणून एका अर्थाने सकृतदर्शनी सर्व राजकीय पक्ष डावे आहेत असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. आधुनिक आणि पुराणमतवादी अशी वर्गीकरणाची पद्धत आहे. काही पक्षांचा आधार धर्म असला तरी ते पक्ष आधुनिकतेला प्राधान्य देणारे आहेत. केवळ भारतीय परंपरेचा आधार व्यक्त केल्याने पुराणमतवादी भाषिकता त्यांच्यावर मारत नाही. म्हणून जवळजवळ सर्व पक्षीय पुरोगामी आहेत असे म्हणता येईल. राष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक अशाही पक्षाचे वर्गीकरण करता येते. भारताच्या राजकीय पक्षांचे स्वरूप आणि वर्गीकरण या पद्धतीनुसार आपण राजकीय पक्षांचं वर्गीकरण येणाऱ्या नंतरच्या तासिकेमध्ये करूया. त्यापूर्वी आजच्या या तासिकेला आपण भारताच्या राजकीय पक्ष पद्धतीची वैशिष्ट्ये सविस्तराने विश्लेषण करून त्या ठिकाणी बघितलेले आहे. आज या तासिकेला आपण पूर्ण सर्वांचे मनपूर्वक